नमस्कार. कल्याणामध्ये श्रीधर जोशींचे घराणं आहे आणि त्या जोशांना संबंध कल्याणमध्ये नव्हे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा सिमेंटवाले जोशी अशा नावाने लोक ओळखतात. कारण जवळजवळ 1980-85च्या दरम्यान या श्रीधर जोशांनी सिमेंटची एजन्सी घेतली होती आणि त्यावेळेला कल्याणमध्ये ही एकमेव सिमेंटची एजन्सी होती आणि म्हणून कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळी सिमेंटची गरज हे जोशी कुटुंब भागवत असे. त्याच्यानंतर 95-96 सालाच्या दरम्यान या श्रीधर जोशांचा मुलगा विश्वास हा तो धंदा बघायला लागला आणि विश्वास जोशी हे लवकरच एक सडेतोड आणि तितकंच तडफदार व्यक्तिमत्व आहे याचा परिचय कल्याण शहराला व्हायला लागला. आता या विश्वास जोशींचा माझा परिचय साधारणपणे 2007 सालापासून झाला. आमच्या घराला रिनोव्हेशन करण्याची गरज होती. त्यावेळेला लागणाऱ्या सिमेंटची चौकशी करायला मी या सिमेंटवाल्या जोशांकडे गेलो होतो आणि त्यावेळेला हा विश्वास जोशी तिथे बसलेला होता मालकाच्या खुर्चीमध्ये. वयाने माझ्यापेक्षा 10 वर्ष लहान असूनही चांगला शिडशिडीत बांधा, उंच शरीर यष्टी, डोळ्यामध्ये भेदक भाव आणि तितकीच तोंडामध्ये साखर असं हे व्यक्तिमत्व पहिल्याच भेटीमध्ये मला प्रसन्न वदनम ध्यायेत असं काहीतरी वाटलं. मी त्यांना नेहमीप्रमाणे सांगितलं की बाबा मला घराचं रिनोव्हेशनचं असं असं काम करायचंय, त्याच्यासाठी लागणारं सिमेंट तुमच्याकडनं न्यायचंय, त्याची बोलणी मी करायला आलो आहे. तर या विश्वास जोशीने सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासाठी चहा मागवला आणि मग तो म्हणाला की साहेब तुम्ही असं करू नका, मी तुम्हाला वेगळं काहीतरी सांगतो. आता मी काहीतरी वेगळं सांगतो असं कुठचाही व्यापारी म्हणायला लागल्यानंतर आपल्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते. तशीच त्या दिवशी माझ्या मनामध्ये चुकचुकली की हा काहीतरी आपल्याला आता घोळामध्ये घेणार आहे आणि त्याच्यासाठी हा चहा आपल्याला पाजलेला आहे. पण त्याच्यानंतर विश्वास जोशींनी मला जे काही सांगितलं ते मला आश्चर्यचकित करणारं होतं. ते म्हणे साहेब आपण असं करूया, मी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुमच्या घरी येतो, तुम्हाला नक्की काय काय काम करायचं आहे ते बघतो आणि मग त्याप्रमाणे किती सिमेंट लागेल आणि ते कधी कधी पाठवायला लागेल ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. आता हे म्हणजे माझ्या दृष्टीने काहीतरी अबलख घोडा मिळावा असंच होतं. कारण तोपर्यंत आपण एखाद्या दुकानात जायचं, आपली मागणी नोंदवायची आणि त्या माणसाने तू मागितलंस म्हणून मी तुला दिलं या एका व्यापारी उद्देशाने कोणतीही वस्तू आपल्याला पाठवून द्यायची किंवा समोर देऊन टाकायची असा माझा तोपर्यंतचा व्यापारी लोकांचा अनुभव होता. आता एखादा व्यापारी लोकांच्या घरी जाऊन त्याची नक्की गरज बघणार आहे, त्याप्रमाणे मग सूचना करणार आहे आणि मी जे एकदम 40-50 गोणी सिमेंट घेणार होतो त्यावर या विश्वास जोशींनी सांगितलं की साहेब एकदम सिमेंट घेऊ नका, त्याच्यामध्ये खराब होण्याचा, पाणी पडून ते फुकट जाण्याचा संभव असतो. तुम्हाला 10-10, 20-20 गोणी जशा रोज लागतील तशा मी पाठवत जाईन आणि तुमचा खोळंबा काही होणार नाही याची मी काळजी घेत राहील. आता आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी काहीशी परिस्थिती झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी हे जोशी माझ्या घरी आले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळं काम जे मला करून घ्यायचं होतं त्याचं निरीक्षण केलं आणि मग सांगितलं की साहेब संध्याकाळी दुकानामध्ये या, मी आत्ता ही साईट बघून गेलेलं आहे, मला सुद्धा थोडंसं याच्यावरती डोकं लावायला लागेल. हा खास त्यांचा शब्द. तर डोकं लावायला लागेल आणि ते झालं की मग मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला नक्की किती सिमेंटची गरज आहे. त्या दिवशी संध्याकाळी मी जो गेलो तो या माणसाच्या प्रेमामध्ये पडलो आणि नंतर केवळ व्यापारी म्हणून आणि गिराईक म्हणून नव्हे तर 2 चांगल्या मित्रांची जशी घट्ट मैत्री होते तशी मैत्री त्या 2007 सालापासून आज तागायत आमची पक्की राहिलेली आहे. आता जशी जवळीक वाढायला लागली
तसं तसं मग एकमेकांकडे येणं जाणं, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हे मला हळूहळू जमायला लागलं आणि विश्वास जोशी आणि माझे संबंध खऱ्या अर्थाने कौटुंबिक किंवा मित्रत्वाचे झाले. त्याच्यानंतर 2011 साली एकदा मी त्याच्या एका फोन कॉलनी तयार झालो. तो म्हणाला, साहेब लोणावळ्याला मला काम आहे, तुम्ही जर मोकळे असाल तर आपण दोघं जाऊन येऊया का? मी विश्वासला नाही म्हणणं अशक्य होतं आणि म्हणून मी सांगितलं की बाबा एक 15-20 मिनिटांमध्ये मी तयार होतो, तुम्ही गाडी घेऊन या आणि आपण आज लोणावळ्याला जाऊन येऊ. आता लोणावळ्याची त्याच्याबरोबरची ती ट्रीप म्हणजे जातांचा 2-2.5 तासाचा आणि येतांचा 2-2.5 तासांचा प्रवास म्हणजे माझ्या दृष्टीने पर्वणी ठरली अनेक अर्थाने. आता व्यवसायामध्ये काय करावं लागतं, कसं वागावं लागतं याचे अनेकानेक अनुभव त्यांनी मला जाताना गाडीमध्ये सहज सहज म्हणून सांगितले. हे विश्वास जोशी स्वतः ड्रायव्हिंग करत होते आणि येताना मात्र एका वेगळ्याच विषयाला गाडीमध्ये तोंड फुटलं. त्यावेळेला गणपती 1.5-2 महिन्यावर आलेले होते आणि हळूहळू गणपतीची धूमधाम शहरामध्ये दिसायला लागलेली होती. आता सार्वजनिक गणपतींचा विषय जसा निघाला तसा हा विश्वास जोशी नामक माझ्याबरोबर लोणावळ्याहून परत येताना प्रवासामध्ये मला सारथ्य स्वतः करून बाजूला बसवून जे आणत होता त्याला एकदम स्फुरण चढलं आणि साहजिकच गाडी न कळता म्हणजे संभाषणाची गाडी दोघांच्याही लक्षात न येता अचानकपणे 1998 साली दामोदर वाड्याचा जो शतक महोत्सवी कार्यक्रम पार पडला त्याच्यावरती केली. आता त्यावेळेला बापट सरांनी मला त्या शतक महोत्सवी उत्सवामध्ये गणेशोत्सवामध्ये गुंतवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. मीही त्याच्यामध्ये थोडा बहुत लपेटला गेलेला होतो आणि योग्य वेळी आशाताईंना मी आणतो म्हटल्यावर पुढे जे काही सगळं राजकारण झालं त्यामुळे त्याच्यातून मी बाहेर पडलो होतो आणि त्याच्यानंतर या 2011 सालापर्यंत दामोदर वाडा नावाची गोष्ट मी माझ्या पुस्तकातून पुसून टाकलेली होती. पण 2011 साली लोणावळ्याहून परत येताना या विश्वास जोशींबरोबर तो सहज विषय निघाला आणि मग या विश्वास जोशीने त्या वर्षी कार्यक्रमामध्ये काय काय झालं हे मला सविस्तरपणे सांगितलं आणि मी केवळ श्रोत्याची भूमिका घेऊन हा 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 करत कल्याणपर्यंतचा सगळा प्रवास पूर्ण केला. आता विषय निघाल्यावर जोशींनी मला सांगायला सुरुवात केली की अहो ते बापट सर आहेत ना, त्यांनी मला गळ घातले आणि त्या दामोदर वाड्याच्या 1998 साली होणाऱ्या शतक महोत्सवी कार्यक्रमामध्ये आपला खारीचा वाटा देण्याची विनंती केली. आता घरचा धंदा घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या हे बघता मला तसं काही दिवसेंदिवस देता येणं शक्य नव्हतं आणि बापट सरांना मी हे जेव्हा सांगितलं की बाबा तुमचं गणेशोत्सवाचं काम म्हणजे शेवटचे 2-4 दिवस तर अगदी पिट्ट्या पडतो, किती माणसं असली तरी कमीच पडतात कारण कामच इतकी वाढलेली असतात, तेव्हा मला काही इतका वेळ देता येणार नाही. त्यावर बापट सर मला म्हणजे विश्वास जोशींना म्हणाले की बाबा तुला जेवढा वेळ देता येईल तेवढा दे, पण तू या कार्यक्रमामध्ये आलं पाहिजे असा मी तुला आग्रह करतोय. जसं बापट सरांच्या सांगण्याने मी गुंतला होतो तसेच विश्वास जोशी या कार्यक्रमामध्ये गुंतत गेले. त्यावेळेला 26 ऑगस्ट 1998 त्या दिवशी गणेश चतुर्थी होती म्हणजे गणरायाचं पहिलं पूजन किंवा आगमन होणार होतं आणि त्यामुळे दर वेळेला सप्टेंबरमध्ये गणपती येतात आणि जो महिना 15 दिवसाचा अधिकचा काळ मिळतो तो त्या वर्षी मिळणार नव्हता आणि म्हणून
बापट सरांनी गोडी गुलाबानी थोडंसं आपलं वजन वापरून या विश्वास जोशींना त्या कार्यक्रमासाठी वेळ द्यायला, काम करायला तयार केलं. आता मे महिन्याच्या शेवटी विश्वास जोशी या दामोदर वाड्याच्या शतक महोत्सवी गणेशोत्सवाचे एक खंदे पाईक म्हणून काम करायला तयार झाले. आणि ज्या वेळेला हे विश्वास जोशी पहिल्या दिवशी मीटिंगला गेले, बापट सर त्यांना घरी येऊन स्वतः घेऊन गेले. त्या दिवशी तिकडे पुष्कळशा कार्यक्रमांची आखणी पूर्ण झालेली होती. पण सगळ्यात शेवटचं काम आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे दामाजीचं जे काम होतं ते बाकी होतं. आता एवढा सगळा प्रपंच मांडल्यानंतर येणारा खर्च तसा थोडासा अधिकच येणार होता. दरवर्षी त्यांचं जे बजेट असायचं ते 1.5-2 लाखापर्यंत असायचं. आणि आता शतक महोत्सव आणि तो भारतामध्ये गाजला पाहिजे, महाराष्ट्राने त्याची वाहवा केली पाहिजे, अशा एका धारणेने त्यांनी जी सगळी आखणी केली होती, त्यामुळे ते बजेट जवळजवळ 3 लाखाच्या आसपास पोहोचलेलं होतं. आता विश्वास जोशी ज्या दिवशी पहिल्यांदा गेले त्या दिवशी सगळ्यात महत्वाचा विषय हाच होता की या गणेशोत्सवासाठी निधी संकलन कसं करायचं. पावती पुस्तकं छापून तयार होती आणि मग तिथे जमलेले जे कळीचे नारद किंवा कार्यकर्त्याची झूल पांघरून बसलेले कार्यकारिणीतले लोक होते, त्यांनी मग या विश्वास जोशींना मोठेपणा देऊन त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही व्यापारी आहात आणि व्यापारी वर्गामध्ये तुमची चांगली उठबस आहे आणि म्हणून तुमच्यापासून हा श्री गणेशा आपण करूया. असं म्हणून पहिली 2 पुस्तकं काढून, म्हणजे गणेशोत्सवाची वर्गणी जमा करण्याची जी पावती पुस्तकं होती त्यातली पहिली 2 पुस्तकं या विश्वास जोशींच्या गळ्यामध्ये मारली. पहिलाच दिवस हपकून गेलेले विश्वास जोशी त्यांनी निमूटपणे ती पावती पुस्तकं आपल्या ताब्यामध्ये घेतली. आता हा सगळा प्रकार शांत चित्ताने आणि जे जे होईल ते ते पाहावे या भूमिकेतून विश्वास जोशींनी पहिला दिवस कसा बसा पार पाडला. आणि त्या दिवशी केवळ पावती पुस्तकांचं वाटप आणि जास्तीत जास्त निधी संकलनासाठी एकमेकांनी दिलेलं प्रोत्साहन या एवढ्यावरच ती मीटिंग संपली. पण शेवटी विश्वास जोशींनी उठून सांगितलं की बाबा मला काही कुणाच्या घरोघर दारोदार जाऊन वर्गणी मागता येणार नाही, ते माझ्या स्वभावामध्ये बसणार नाही. पण त्याचबरोबर तुमच्या या पावती पुस्तकांचा मान राखून मी माझ्या दुकानामध्ये रोजही घेऊन बसेन. माझे खास ओळखीचे असे जे काही ग्राहक आहेत, बिल्डर आहेत, त्या प्रांतातले लोक आहेत, काही सरकारी अधिकारी आहेत, ते जर काही कामानिमित्ताने माझ्या दुकानात आले तर बाबा हा चांगला गणेशोत्सव आहे, 100 वर्ष पूर्ण करतोय, म्हणून याला योग्य ती मदत करा, असं एवढं मात्र मी सांगेन. पावती पुस्तकं घेऊन हे विश्वास जोशी आपल्या घरी आले. दुसऱ्या दिवशी आपल्या दुकानामध्ये जाताना आठवणीने ती पावती पुस्तकं त्यांनी नवून ठेवलं नाही. आणि मग त्यांनी बैठकीमध्ये बसून सांगितल्याप्रमाणे एखादा चांगला व्यापारी आपला शब्द पडू देणार नाही अशी ज्याच्याबद्दल खात्री आहे त्याला आपण थोडीशी गळ घालायची. बरं याच्यामध्ये आपण आपल्यासाठी काही मागत नाही हो, तर दामोदर वाड्याचा शतक महोत्सवी गणेशोत्सव साजरा होणार आहे त्याच्यासाठी ही वर्गणी आहे. विश्वास जोशींनी दुसऱ्या दिवसापासून काम सुरू केलं आणि अक्षरशः देवाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला असंच म्हणायला पाहिजे. कारण त्यांच्याकडे पहिलेच व्यापारी आले, छोटूभाई शहा म्हणून. त्यांना या विश्वास जोशींनी ठरल्याप्रमाणे सांगितलं की असा गणेशोत्सव आहे, असं 100वे वर्ष आहे. तर त्या छोटूभाईने
विश्वास जोशींकडे बघून आतापर्यंत त्यांचे असलेले वर्षानुवर्षांचे संबंध लक्षामध्ये घेऊन या विश्वास जोशींची पहिलीच पावती 2100 रुपयाची फाडली आणि वर पुन्हा विचारलं की बाबा माझ्या हिशेबाने मी 2100 देतो आहे, पण कमी असेल तर विश्वास मला तसं सांगा, मी घरून बाकीचे पैसे पाठवून देतो. आता विश्वास जोशींचं जे धोरण होतं की जे पैसे लोक स्वखुशीने देतील तेवढेच जमा करायचे, म्हणून त्यांनी या छोटूभाईंना सांगितलं की छोटूभाई तुम्ही स्वतःच्या मनाने जे दिले ते मला आणि माझ्या गणपतीला पावले. त्याच्यानंतर व्यापारामागून व्यापारी येत राहिले. आतापर्यंत व्यापार उद्यमामध्ये जी सचोटी, जी लोकांच्या प्रति सेवा करण्याची वृत्ती होती, ते सगळं दान एकाच फटक्यामध्ये एकाच वर्षी या विश्वास जोशींच्या पदरामध्ये टाकायचं असं कुठेतरी साक्षात गणपतींनी ठरवलं असावं. आणि त्यामुळे विश्वास जोशींची जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे या पावती पुस्तकामध्ये जमा व्हायला लागले. आता दुसऱ्या मीटिंगला जेव्हा ही भरलेली म्हणजे पूर्णपणे 10-10ची 2 पुस्तकं म्हणजे 20 पावत्या पूर्ण झालेल्या आणि जवळजवळ त्याची जी रक्कम होती ती 50,000पेक्षा थोडी जास्तच होती. ते पैसे आणि ती संपलेली पावती पुस्तकं त्यांच्या काउंटर फाईल घेऊन दुसऱ्यांदा म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा विश्वास जोशींना या दामोदर हॉलच्या गणपती उत्सव समितीने मीटिंगला बोलवलं, तेव्हा ते पैसे आणि पावती पुस्तकं घेऊन हे विश्वास जोशी तिथे गेले. आता तिथे कार्यकर्त्यांना उधाण आलेलं होतं आणि मग पहिल्यांदी कोणी किती पावती पुस्तकं नेली आणि किती वर्गणी जमा झाली याचा हिशेब घ्यायला सुरुवात झाली. आता त्यावेळेला तिथे जे खंदे कार्यकर्ते होते ते सगळे रोजच्या रोज अख्खं कल्याण पायाखाली घालून सगळ्यांना विनंती अर्ज करून पावत्या मागून पावत्या फाडत होते. आणि मग त्या दिवशी म्हणजे या मीटिंगच्या दिवशी त्याचा सगळा हिशेब घेऊन आपल्या कॉलर सगळ्या ताठ करून हे खंदे कार्यकर्ते जे 20-22 लोक होते ते तिथे येऊन बसलेले होते. आता मग त्यावेळेला सबनीस नावाचे जे या कार्य उत्सव मंडळाचे अध्यक्ष होते त्यांनी एक एक माणसाचं नाव घेऊन त्याने आणलेली रक्कम आणि उरलेल्या पावती पुस्तकाच्या फाईल म्हणजे काउंटर फाईल जमा करून घ्यायला सुरुवात केली. आणि त्या क्षणी तिथे बसलेल्या विश्वास जोशींची चुळबुळ सुरू झाली. आता एखादा कार्यकर्ता दामले नावाचा उठून सांगत असे की 4 दिवस मी फिरलो, एकंदर 5 पुस्तकं संपवली आणि माझं एकंदर कलेक्शन झालेलं आहे 780 रुपये. मग त्याच्या शेजारी दुसरा उठून उभं राहील, त्याचं नाव क्षीरसागर होतं. तो म्हणाला मी सुद्धा 4 दिवस फिरलो, मी 5 पुस्तकं संपवली आणि माझं कलेक्शन आहे 610 रुपये. आता हे पुस्तकामागून पुस्तकं संपवतायत, कार्यकर्त्यामागून कार्यकर्ते उभे राहतायत आणि आपण आणलेली रक्कम मोठ्या तावातावाने उच्चारावाने सांगतायत आणि ती अजूनही 1000चा आकडा कोणी ओलांडलेला नाही. हे बघून विश्वास जोशींची तिथे होणारी चुळबुळ अतिशय साहजिक होती. आता ह्या लोकांनी 700, 800, 900 रुपये आणलेले आहेत आणि आपण तर इथे 50,000 रुपये घेऊन बसलो आहोत. याचं काहीतरी वेगळं दडपण या विश्वास जोशींच्या वर आलं आणि त्यांनी मग उभं राहून सांगितलं की मी विश्वास जोशी, मी फक्त 2 पुस्तकं नेली होती आणि जसे पैसे आले तसे मी या पुडक्यात जमा केले, त्यामुळे नक्की रक्कम किती आहे ती मला माहिती नाही आणि म्हणून ही 2 पुस्तकं त्याच्या काउंटर फाईल आणि ही जमा झालेली रक्कम असं म्हणून
आपला आकडा जाहीर होणार नाही याची काळजी घेऊन विश्वास जोशीने ते पुडकं आणि पैसे आणि काउंटर फाईल त्या सबनीसांच्या स्वाधीन केली. आता दुसरा दिवस हा पैशाचा सगळा हिशेब झाल्यानंतर थोडंसं इकडचं तिकडचं झालं बोलणं. प्रत्येक जण या विश्वास जोशीला आडून आडून विचारत असे की बाबा तुम्ही काय काय मदत करणार आहात. आता विश्वास जोशी सगळ्यात पहिल्यांदीच या सामाजिक सेवेच्या तळ्यामध्ये उतरलेले होते आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा मी छोटा कार्यकर्ता आहे, तुम्ही सगळे धुरीण आहात, तुम्ही मला जसं सांगाल तशी आणि जेवढी शक्य होईल ती सगळी मदत मी करेन. आता सगळी मदत मी करीन एकदा विश्वास जोशींच्या तोंडातून बाहेर पडल्यावर कार्यकारी मंडळाला फारच हायसं झालं. त्या दिवशी तासाभराने ती मीटिंग संपली. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रम पत्रिकेवर असा एक कार्यक्रम होता की त्यावेळेला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि शतक महोत्सवी गणेशोत्सव असल्यामुळे लोकमान्य चौकापासून या दामोदर वाड्यापर्यंत एक या मंडळाला शोभायात्रा काढायची होती आणि त्या शोभायात्रेसाठी पोलीस परमिशन गरजेची होती. आता त्यावेळेला सबनीस, दामले, मालशे, वैद्य असे जे कोण धुरीण समजणारे लोक होते ते दामोदर हॉल शतक महोत्सवी गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी म्हणून 1999 साली जे कल्याणमध्ये DCP म्हणजे पोलीस उपायुक्त होते त्यांच्या भेटीला 11 वाजता जाणार होते आणि त्यांच्या दृष्टीने असं होतं की आपण पदाधिकारी म्हणून गेल्यानंतर DCP साहेब स्वतः उठून उभे राहतील आणि काय सेवा करू असं विचारतील, आपण अर्ज देऊ आणि ती परवानगी घेऊन लगेच परत येऊ. प्रत्यक्ष तिथे म्हणजे DCP ऑफिसमध्ये गेल्यानंतर यांची कोणी कुत्रा सुद्धा खरोखर दखल घेईना. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर DCP साहेब आतमध्ये बसून कामामागून काम निपटत होते. सगळ्या पोलिसांची हालचाल येणं जाणं सुरू होतं. मध्ये DCP साहेब काहीतरी कामासाठी म्हणून आपल्या केबिनच्या बाहेर जेव्हा आले आणि बाहेरचं ते शिपायाला काम सांगून जेव्हा परत जायला लागले तेव्हा या कार्यकारी मंडळाचे जे अध्यक्ष होते सबनीस त्यांनी DCP साहेबांना नमस्कार केला, आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं. DCP साहेबांनी तिरक्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि हाताने विचारलं की बाबा काय काम आहे. त्यावर या सबनीसांनी सांगितलं की आम्ही असे असे पदाधिकारी आहोत. मग DCP साहेबांनी सांगितलं थोडा वेळ थांबा, अर्ध्या तासाने तुम्हाला आत बोलावतो. आता त्या मंडळाला निदान एवढं तरी समाधान लाभलं की DCP साहेब अर्ध्या तासाने आपल्याला बोलावतात. आता सरकारी काम आणि 6 महिने थांब, त्यामुळे तो अर्धा तास यांच्या घड्याळाचं नसून DCP साहेबांच्या घड्याळाचं आहे. हे कळेपर्यंत त्यांना दुपारचे 4 वाजले आणि 4 वाजता DCP साहेबांनी या समस्त कार्यकारी पदाधिकारी मंडळींना आतमध्ये बोलावलं. आता ज्यानी त्यांनी आपली ओळख करून दिली, मी सबनीस, मी मालशे, मी वैद्य, मी अमुक, मी तमुक. मोठ्या कष्टाने या DCP साहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि मग विचारलं की आत्ता माझ्याकडे काय काम आहे तेवढं सांगा. त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी एक मिरवणूक काढायची आहे आणि गणेशोत्सव साजरा करायचा आहे, आमचं 100वे वर्ष आहे म्हणून, त्यामुळे आम्हाला परवानगी द्यावी. आता DCP साहेब मग रंगामध्ये आले. त्याने म्हणे असं काय, तुम्ही कुठचा म्हणजे दामोदर वाड्याचा गणेशोत्सव काय, बसा बसा म्हणे जरा. असं म्हणून त्यांना सगळ्यांना जबरदस्तीने आपल्या समोरच्या ज्या 2-4 खुर्च्या होत्या त्याच्यामध्ये बसवलं आणि 2 शिपायांना पाठवून 2-4 पोलिसांना आतमध्ये बोलावलं. आता ते बिचारे कॉन्स्टेबल DCP साहेबांच्या समोर एकदम होशियार म्हणजे कडक मध्ये येऊन उभे राहिले
आणि मग डीसीपी साहेबांनी सांगितलं की हे बघा, हे आमचे 4 कॉन्स्टेबल आहेत आणि गेले 3-4 वर्ष तुमच्या गणेशोत्सवाच्या मंडपाच्या बाहेर यांची ड्युटी लागलेली असते. अहो, बाकीची सगळी उत्सव मंडळं आमचं चहा पाणी जेवण आंघोळ सगळी सोय करतात, पण तुमचं हे जे दामोदर वाड्याचं मंडळ आहे ते या 4 लोकांना चहा काय पाणी सुद्धा विचारत नाही. हे बिचारे तुमचा 10 दिवस उत्सव चालू असताना बाहेर तुमचं सगळं संरक्षण करत असतात, पण तुम्ही स्वतःमध्येच एवढे मशगूल असता की यांना चहा पाणी विचारायचं सुद्धा तुमच्या लक्षातच येत नाही. आता खजील होण्याची पाळी या दामोदर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची होती, कारण डीसीपी साहेबांनी सांगितलेली गोष्ट 100% खरी होती. आणि त्यामुळे मग डीसीपी साहेबांनी सांगितलं, तुमचा अर्ज देऊन ठेवा, मी विचार करतो आणि शक्य झाली तर परवानगी देतो. असं म्हणून डीसीपी साहेबांनी त्यांना बाहेर काढलं. आपण जायचं आणि परवानगी घेऊन यायची या उद्देशाने गेलेलं हे सगळं भ्रमण मंडळ खालमानेने परत दामोदर वाड्याच्या मध्ये उत्सवाच्या ठिकाणी आलं. इकडचा तिकडचा वेळ काढून गेल्यावर परत संध्याकाळी 6 वाजता मीटिंग होणार होती. त्या मीटिंगला विश्वास जोशी जेव्हा गेले तेव्हा त्या सगळ्या कार्यकारी मंडळांनी आपापसात चर्चा करताना सकाळी डीसीपी साहेबांकडे झालेला सगळा प्रसंग सांगितलं. आता डीसीपी साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की आमच्या कॉन्स्टेबल लोकांना तुम्ही पाणी सुद्धा विचारत नाही. हे ऐकल्यावर विश्वास जोशींना कुठेतरी वाईट वाटलं आणि आपण चुकीच्या लोकांमध्ये बरोबर काम करायला येऊन पडलो आहोत याची पहिली जाणीव त्यांना झाली. पण आता ॲट द मिडल ऑफ द टनल म्हणतात तसे विश्वास जोशी पूर्ण अडकलेले होते. ऑगस्टमध्ये गणेशोत्सव होता आणि जूनचा 2रा आठवडा सुरू झालेला होता. मग विश्वास जोशींनी सांगितलं की ठीक आहे, डीसीपी साहेबांशी मी बोलतो, आता तुम्हाला जायची काही गरज नाही, मी परवानगी आणायचं काम माझ्यावर तुम्ही सोडा. कारण विश्वास जोशींनी व्यापारी म्हणून कल्याणामध्ये एकंदर जो डोळे उघडे ठेवून जम बसवलेला होता, त्यावरून डीसीपी साहेबांनी यांना जवळजवळ परवानगी द्यायची नाही असंच निश्चित केलेलं आहे याचा अंदाज विश्वास जोशींना आलेला होता. दुसऱ्या दिवशी विश्वास जोशी स्वतः गेले, डीसीपी साहेबांना भेटले आणि केवळ विश्वास जोशींकडे बघून डीसीपी साहेबांनी आपल्या समोर ती परवानगीची ऑर्डर टाईप करून सही शिक्का मारून या विश्वास जोशींच्या स्वाधीन केली. आता जिथे मोठं घोडं अडणार होतं ते विश्वास जोशींच्यामुळे पार पडलं. नाही म्हटलं तरी 50-52 हजार रुपयाची एक रोख रक्कम हा सगळ्या खर्चाचा अवडंबर पुरं करण्यासाठी विश्वास जोशींकडनंच गेलेलं होतं. त्याच्यानंतर मग जवळजवळ रोज मिटिंगा मागून मिटिंगा व्हायला लागल्या. मग कोणा कलाकाराकडे भेटायला जायला विश्वास जोशींची गाडी, कोणाला घेऊन यायला विश्वास जोशींची गाडी, कोणाला कुठेतरी उतरवायला विश्वास जोशींचं ऑफिस, असा सगळा खेळ या मंडळाचा सुरू झाला. कमी तिथे आम्ही या भूमिकेतून मग विश्वास जोशीने या कार्यकारी मंडळाकडून जे जे काही प्रस्ताव येत म्हणजे मदत मागायचे ते हसत हसत सगळं एक एक काम मार्गी लावायला सुरुवात केली होती. प्रत्यक्ष मग गणेशोत्सव सुरू झाला, श्रींची प्रतिष्ठापना झाली, पहिली आरती झाली आणि मग संध्याकाळी पहिल्या दिवशी मुंबईतले एक नामांकित गायकांचा गायनाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि कुठेही या गायकांनी नुसतं आ केलं तरी 100-200 माणसं जमा व्हावीत इतकं मोठं नाव त्या गायकाचं होतं. त्या गायकाच्या कार्यक्रमाची तयारी संध्याकाळी 4-4:30 पासून सुरू झाली.
विश्वास जोशींना उसंत नावाची गोष्ट मिळत नव्हती, कारण त्यांच्यावर सगळा भार टाकून मोठ्या सराईतपणे एक एक काम त्यांच्याकडून हक्काने मार्गी लावून घेण्यामध्ये पुरेसं कसब या कार्यकारी मंडळीने तोपर्यंत आत्मसात केलेलं होतं. आता कार्यक्रमाला जे गायक होते ते येऊन पोचले तोपर्यंत 6 वाजायला आले होते. त्यांची सगळी बडदास्त झाली आणि जेव्हा 8-8:30 वाजता तो कार्यक्रम सुरू होणार होता त्यावेळेला सभा मंडपामध्ये म्हणजे लोकांची जिथे बसायची व्यवस्था होती तिथे विश्वास जोशींनी जाऊन बघितलं तर जमतेम 15-20 माणसं गोळा झालेली होती. आता एवढ्या मोठ्या गायकाचा कार्यक्रम आयोजलेला तो गायक येऊन पोहोचलेला आणि त्याच्या समोर केवळ त्याला ऐकायला दाद द्यायला कल्याण शहराचं नाव रोशन करायला जेमतेम 15-20 माणसं जमलेली होती. आपल्या स्वतःच्या लहानपणी याच पटांगणामध्ये तुफान गर्दीमध्ये झालेले कार्यक्रम या विश्वास जोशींनी पाहिलेले होते. पण आता त्याच पटांगणामध्ये 15-20 लोक बघून त्यांना खरं तर सुचेनासं झालं. त्याच्यावर कार्यकारी मंडळींचं म्हणणं होतं की लोक जेवून खाऊन येतील, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आत्ता जरी 15-20 असली तरी निदान 100-1 लोक तरी विश्वासराव नक्की येतील. आता एवढ्या मोठ्या गायकाच्या समोर एवढ्या पटांगणामध्ये केवळ 100 लोक म्हणजे ऊंट के मुंह में जीरा हे विश्वास जोशींना जाणवलं. त्यांनी मग थोडंसं डोकं चालवून निदान नसलेली गर्दी आहे असा आभास तरी निर्माण करावा म्हणून त्यांचा एक जो कंत्राटदार होता जो भाड्याने खुर्च्या पडदे टेबल देत असे त्याला फोन लावला आणि तातडीची विनंती करून 200 खुर्च्या मागवून घेतल्या. मग या विश्वास जोशींच्या शब्दाला जे वजन होतं त्यामुळे त्या कंत्राटदाराने आपली सगळी कामं बाजूला ठेवून 200 खुर्च्या या दामोदर हॉलच्या समोर आणल्या. त्यांच्यात लोकांनी त्यांची व्यवस्थित मांडणी केली. तो दामोदर वाड्यातला लोकांनी खुर्च्यावर बसून बघितलेला पहिला कार्यक्रम आणि तो पहिला दिवस होता. आता कार्यकारिणीच्या मंडळींनी मग थोडीशी कुचकुच सुरू केली की विश्वास असं करू नका, लोकांना या खुर्च्यावर बसायची सवय लावू नका, नाहीतर मग दरवर्षी आम्हाला अशाच खुर्च्या आणाव्या लागतील आणि त्याचं खूप भाडं पडेल. त्यावर मग विश्वासने सांगितलं की कलावंताच्या समोर नसलेली गर्दी निदान आहे असा आभास करायसाठी या खुर्च्या मांडलेल्या आहेत. आता बैठकीमध्ये म्हणजे भारतीय बैठकीवर जी 5-50-100 माणसं तुमच्या मताप्रमाणे येणार आहेत त्यांनी एक हे जे पटांगण आहे ते 1/4 सुद्धा व्यापलं जाणार नाहीये. पण तीच 100 माणसं जर खुर्च्यावर बसली तर हे अर्ध पटांगण भरल्यासारखं दिसेल. त्याप्रमाणे झालं. जेमतेम 100-125 लोक कार्यक्रम सुरू होईपर्यंत आले आणि केवळ मांडलेल्या खुर्च्यावर लोक बसले होते म्हणून बघता क्षणी तरी ते पटांगण थोडं बहुत भरल्यासारखं वाटत होतं. त्याच्यानंतर असेच एक एक प्रसंग येत गेले. विश्वास जोशी त्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत गेले आणि शेवटी एकदा शेवटचा दिवस उजाडला. उत्तर पूजा झाली, गणपतीचं विसर्जन झालं आणि तिथून येताना कार्यकारिणी आपण किती मोठा कार्यक्रम पार पाडलेला आहे अशी खुशीची गाजरं खात येत होती. आता दुसऱ्या दिवशी एक समारोपाची बैठक ठरलेली होती. त्यामुळे विसर्जन झाल्यावर लोक आपापल्या घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता
या कार्यकारिणीची समारोपाची बैठक पार पडली. आपल्या पुढे बापट सरांनी चित्र काय निर्माण केलं होतं आणि गेले 10 दिवस या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष काय होतंय ते बघून झाल्यानंतर यांचं मन खऱ्या अर्थाने भरलं होतं, नवे विटलं होतं. पण आता समारोपाची सभा आहे, त्याला जाऊया म्हणून ते गेलेले होते. तिथे मग अहो रूपम अहो ध्वनी असा एक कार्यक्रम सुरू झाला. जे अध्यक्ष होते त्यांनी उपाध्यक्षांचं कौतुक केलं, मग उपाध्यक्षांनी कोषाध्यक्षांचं कौतुक केलं, मग कोषाध्यक्षांनी सेक्रेटरींचं कौतुक केलं, मग सेक्रेटरीनी जे व्यवस्था बघणारे होते त्यांचं कौतुक केलं. म्हणजे त्या 15-20 माणसांनी आपापसामध्ये ठरवून एक कौतुक सोहळा पार पाडायला सुरुवात केली होती. आणि अक्षरशः घाम गाळणाऱ्या आणि मागे सातत्याने उभं राहणाऱ्या विश्वास जोशींकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. पण विश्वास जोशी म्हणजे सर्वोत्तम केतकर नव्हते. त्यांनी वाट बघितली आणि शेवटचा एक 100 सुनार की एक लोहार की असा घणाचा घाव घालून मगच ते त्या दामोदर वाड्यातून बाहेर पडले. विश्वास जोशींनी हा सगळा कौतुक सोहळा पाहून घेतला आणि मग केवळ आता ही समारोपाची बैठक आवरता सबनीस नावाचे त्याचे जे अध्यक्ष होते त्यांनी आपली अध्यक्ष पदाची सूत्र गणेश मालशांकडे देतो म्हणून सांगितलं. मालशाने पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते स्थान स्वीकारलं. म्हणजे बाजारात तुरीनी भटभटणीला मारी असा काहीसा प्रकार, पण अगदी औपचारिकरित्या एकमेकांचा आदर राखून झाला. आणि मग परत एकदा सगळ्यांची दृष्टी विश्वास जोशींकडे वळली. विश्वास जोशी आले, त्यांनी काम केलं असं मोघम सगळे लोक बोलले. आणि मग विश्वास जोशींच्या वर एक आकडा म्हणजे हुक टाकायचा प्रयत्न केला. तो केला आमच्या फडके वकिलाने मग वरवरचं कौतुक या विश्वास जोशींचं केलं आणि त्यांना सांगितलं की बाबा या वेळेला तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव आमच्या बरोबर काम केल्यामुळे मिळालेला आहे आणि पुढच्या वर्षी हा अनुभव अधिक समृद्ध होणार आहे आणि म्हणून पुढच्या वर्षी पण तुम्ही असंच या. आणि मग एवढं करून त्याच्यानंतर त्यांनी एक मोठी चूक केली, म्हणजे ॲटम बॉम्बला शेवटची काडी लावली. आता ज्या वेळेला हे सगळं कौतुक सोहळा होता त्याच वेळेला पुन्हा आपण या भानगडीत पडायचं नाही हे विश्वास जोशीने ठरवून टाकलेलं होतं. पण हे जे फडके वकील होते त्यांनी पुढच्या कार्यक्रमामध्ये पण तुम्ही यावं असं आव्हान दिलं. तिथपर्यंत सगळं ठीक होतं आणि काडी लावायचं जे काम केलं ते त्यांच्या शेवटच्या वाक्याने, आणि त्या शेवटच्या वाक्यामध्ये या फडके वकिलाने आमच्या विश्वास जोशींना विचारलं की तुम्ही सगळा वेळ आमच्या बरोबर व्यतीत केलेला आहे, आता तुम्हाला या कार्यक्रमामध्ये काही सूचना करायची असली तर करा. आता या शेवटच्या वाक्याने खरोखर सुरुंगाला बत्ती देण्याचं काम केलं. विश्वास जोशींनी आतापर्यंत आपला सगळा राग द्वेष कसोशीने दाबून ठेवला होता, त्याच्यावरचं झाकण काढण्याचं काम या फडके वकिलांच्या शेवटच्या वाक्याने केलं की विश्वास जोशी काही सूचना असल्या तर सांगा. विश्वास जोशीने शांतपणे उभं राहून सगळ्यांकडे एकदा दृष्टिक्षेप टाकला आणि म्हणाले की हे बघा, माझी अतिशय महत्वाची सूचना अशी आहे की
या वर्षी या उत्सवाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण मोठा पल्ला गाठलेला आहे आणि एकंदर या वर्षी आपल्या उत्सवाचं एकंदर स्वरूप बघता मी तुम्हाला अशी सूचना करतो की या ठिकाणी आता या गणपतीचा उत्सव करणं तुम्ही बंद करा. या ठिकाणी या गणपतीचा आता उत्सव करणं बंद करा. हे मोठ्या निकराने स्पष्टपणे विश्वास जोशींनी जेव्हा सांगितलं तेव्हा सगळ्या कार्यकारी मंडळाच्या अंगावर शहारे आले. हे अपेक्षापेक्षा काहीतरी भलतंच होतं. त्यांना त्याच अवस्थेमध्ये ठेवून विश्वास जोशी म्हणाले की याच्या पुढे गणपतीची स्थापना करा, 2 वेळा आरती करा, पण हे कार्यक्रमाचं नियोजन, डेकोरेशन, या वेगळ्या प्रकारच्या मिरवणुका यातलं बुवा काही करू नका. ते तुमच्या आवाक्याच्या पलीकडचं आहे. आता साहजिकच आपण असं का म्हणता असं कोणी तोंडाने नाही विचारलं तरी हे प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. ते स्पष्टपणे एकदा बघून मग विश्वास जोशीने आता एकदा सुरुंगाला बत्ती लावलीच आहे, फटाक्याची माळ सुरू केलीच आहे, तर सगळे 1000 फटाके फोडूनच बाहेर पडायचं या द्वेषाने उद्देशाने सांगितलं की हे बघा, तुम्हाला लोक तुम्हाला जेवढा वाटतो तेवढा मान देत नाहीत. तुम्हाला 100 वर्षाचा महोत्सव साजरा करू नये, 100-200 लोक कार्यक्रमाला येतील इतकीही तुमची या कल्याण शहरामध्ये आज पत नाहीये. तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी जे पोलीस कर्मचारी उभे राहतात त्यांना साधं चहा पाणी देण्याचंही सौजन्य दाखवत नाही. तेव्हा हा नुसता तुम्ही जो फुगा फुगवताय त्याला कुठेतरी टाचणी लावायचं काम मी केलंय असं हवं तर समजा. आणि मग विश्वास जोशींनी थोडासा ट्रॅक बदलला आणि त्या लोकांना थोडंसं समजुतीच्या स्वरामध्ये सांगायला सुरुवात केली की हे बघा, ज्या वेळेला हा गणेशोत्सव सुरू झाला असेल इथे नामवंत लोकांनी हजेरी लावलेली आहे, आपली कला व्याख्यानं सादर केलेली आहेत आणि या दामोदर वाड्यामध्ये 400-500 नव्हे तर 1000ची संख्या असलेली गर्दी मी लहानपणी बघितलेली आहे. पण काळ बदललेला आहे. त्यावेळेला तुम्ही केलेले कार्यक्रम हेच एक मनोरंजनाचं साधन लोकांकडे होतं. त्यामुळे सबंध वर्ष कोरडं गेल्यानंतर या 10 दिवसामध्ये तुम्ही जे कार्यक्रम सादर करत होता त्याला लोक तुफान गर्दी करत होते. आज प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आहे, प्रत्येकाकडे 5-50 वाहिन्या आहेत. लोक परदेशापर्यंत सहज मजल मारायला लागलेली आहे आणि त्यामुळे तुमच्या वेळेला तुमच्या ठिकाणी येऊन तुमच्याकडून करमणूक करून घेण्याचं प्रयोजन लोकांना राहिलेलं नाही. इतकं सगळं समजावणीच्या स्वरामध्ये सांगून झाल्यावर विश्वास जोशींनी शेवटचं जे भरत वाक्य सांगितलं त्याच्यावरून 2-2.5 महिन्याच्या छोट्या कालखंडामध्ये या लोकांच्या बरोबर राहून त्यांची वृत्ती, मनोवृत्ती, काम ढकलण्याची पद्धत या सगळ्याचा किती खोलवर अभ्यास विश्वास जोशींनी केला होता ते मला कळलं. शेवटच्या आपल्या वाक्यामध्ये हे विश्वास जोशी समस्त कार्यकारी मंडळाला म्हणाले की मी एवढं पोट तिडकीने सांगतोय, काळ कुठे चालला आहे याची तुम्हाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतोय, पण माझी खात्री आहे माझी पाठ वळल्यावर म्हणजे मी इथून निघून गेल्यावर तुम्ही माझी टिंगल करून हा असाच
देखावा किंवा कचकड्याचा गणेशोत्सव गेली 100 वर्ष जसा झाला तशी पुढची 100 वर्ष सुद्धा नक्की चालू ठेवा.